विनायकराव, झाला का चहा तुमचा? चालू आहे. आजचं राशी भविष्य ऐकायचंय का? हा ऐकू की ऐकू, त्यात काय तेव्हा रे, बाकीच्या गोष्टी ठेवू बाजूला, पण ऐकायला मजा येते बरं का मला. मग अहो तुमची रास काय? माझी वय मेष. मेष. बापू मला पण ऐकायचंय. ऐक ऐक, मेष रास. आज तुम्हाला संपत्ती बरोबर सुखाची देखील चाहूल लागेल. त्याचबरोबर ज्या गोष्टीत आनंद आहे ती गोष्ट मिळेल. सात्विक आहार घ्यावा. शरीराच्या व्याधींची शक्यता. बास 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 बापू बास, ऐकलं तेवढं बास. बापू म्हणजे आहे ना, आजाराने गोळ्या म्हणलं ना की पळच काढतात. हे घ्या. काय बापू, उगाच कशाला नको त्या गोष्टी म्हणत यायच्या. अहो हे ऐकताना आपलं टाइमपास म्हणून बरं आहे हो, पण यातलं काय सगळं खरं होतं का? अहो विनू बाबा, असं कसं? माझा तर रासायनिक ग्रहांवर लय विश्वास आहे बाबा. अगं तसं नसतंय मोना. माणूस स्वतःच्या आयुष्याचा कारागीर असतो. हा अगं लक्षात घे, कुणी सांगितलं म्हणून तसं आयुष्य होतं का? बापू तुम्हाला ना माझ्यावर विश्वासच नाहीये. पण तुम्हाला माहितीये का, पुण्यात एक सिद्धहस्त बाबा आहेत आणि त्यांची साधना खूप मोठी आहे. अहो बापू ते 1 मिनिटात रासायनिक ग्रह बघून तुमचं भविष्य सांगतात. अगं हे काय तू आणखी नवीन सुरू केलं मोना? जाऊ द्या, तुम्ही कुणीच माझ्यावर विश्वास ठेवू नका. अहो पण तुम्हाला माहितीये का, मी पुण्यात येणार आहे हे त्या बाबांनी मला आधीच सांगितलं होतं. म्हणजे माझं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा मी त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की तू लवकरच पुण्यात राहायला येशील. आणि बघा आज मी कुठे आहे? पुण्यात. पण मला सांग, ही तुझ्या नवऱ्याची कृपा आहे का बाबाची? अहो बापू कृपा नाही हो, पण ते बाबा एकदम करेक्ट भविष्य सांगतात. बरं मोना, असेल बाई. बरं आता तू आज चल मला मदत करायला. काय एक एक खूण येतं निजा डोक्यात. मोमा म्हणते ते खरं असणार, म्हणूनच ती पुण्यात आली. मी माझ्या मा आणि पापांबद्दल या पापांना विचारलं तर मला सगळं लगेच कळेल. चल. अरे अमोल, तू तयार झालास ना? थांब मी तुझा डबा घेऊन आले. अरे वा वा वा, अमोल तयार झाला का? चला, अमोलचा डबा तयार, अमोल तयार. चला निघायचं का? हो मोठी बा. बापू आजोबा येते मी. आता लवकर या, आम्ही वाट बघतोय तुझी. साहेब त्यासाठी आहे की नाही, मिरवणुकीत जर धक्काबुक्की टाळायची असेल ना, आपण जिथे जिथे माणसं नेमल्यात का नाही त्यांच्यावरती एक हेड कॉन्स्टेबल नेमला पाहिजे बघ. याचा विचार करून ठेवला होता मी. जास्तीची माणसं आपल्याबरोबर असतील, पण पुण्यातले काही एरिया आहेत चिंचुके सेन्सिटिव्ह आहेत, तिथं आपल्याला जपून बंदोबस्त लावला पाहिजे. आर्य, पुण्यातले जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्याची यादी मी तुम्हाला काढायला सांगितली होती. काढली? हो सर, ती मी काढली आहे आणि कोणाला कुठे पोस्ट करायचंय तेही लिहून घेतलं. गुड. बरं झालं मॅडम, ती लिस्ट माझ्याकडे देऊन टाका, म्हणजे लगोलग सगळ्या पोलीस स्टेशनला कळून मोकळा होतो बघा. ठीक आहे. काय हो अरे मॅडम, काही काही नाही, तो माझा लग्नासाठीचा बायोडाटा. पण तुम्ही हो लग्नाचा बायोडाटा घेऊन का फिरताय? चिंचुके, नाही ठीक आहे अर्जुन, काही नाही. ते आईने मला हा बायोडाटा एका लग्न संस्थेच्या साईटवर अपलोड करायला सांगितलं होतं, त्यासाठी. हा म्हणजे बरं झालं, तुम्ही तुमच्या आयुष्याकडे नव्यानं बघायला लागला, ही महत्वाचं आहे बघा. तसं काहीच नाही आहे चिंचुके, हे सगळं फक्त आईसाठी. अहो पण अरे मॅडम, तुम्ही असं का करताय? चिंचुके, अहो माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही आहे का? आता असं तुम्हीच बोलल्यावर काय बोलणार आम्ही? अहो साहेब, तुम्हीच समजावं की थोडं त्यांना. आर्या, मला असं वाटतं की तुझी आई जे म्हणते ते तू सिरियसली घे आणि आयुष्यात पुढे जा. कर अपलोड तो बायोडाटा साईटवर. मॅडम, अहो खरंच बायोडाटा अपलोड करायला लावलाय का तुमच्या आईंनी? चिंचुके, मी खोटं का बोलू? ठीक आहे फाईल. साहेब, तुम्ही अजून स्पष्ट निर्णय का घेणं झालाय?
म्हणजे तुम्ही अपर्णा मॅडमच्यात अजून का अडकून राहिला हेच काय कळलं नाही मला. काय अमोलराव, आता कसे आहेत? काका मी खूप छान. तुम्ही कसे आहात? मला काय धडभरली येतो, मी बी एकदम ओके. बरं आहे का, तुमच्यासाठी मी गोळ्या घेऊन आलोय. हे बघा. गोळ्या? मी तुम्हाला बोललो होतो ना गोळ्या घेऊन येईन म्हणून. काका मी खूप औषध घेतोय, आता मला गोळ्या नकोय. अमोलराव, अहो तुम्ही आजारी आहेत हे जर आईला कळलं ना तर त्या कामावर जायचं बंद करत्याल. पण काका. अमोलराव, थोडेच दिवस गोळ्या घ्या. आत्ता गोळ्या घेतल्या ना की मग परत कधीच गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही. का काका? कारण तुम्ही परत बरे होणार ना लगेच. आता तुम्ही आजारी आहे हे जर घरी कळू द्यायचं नसेल ना तर तुम्हाला गोळ्या घेतल्या पाहिजेत. ओके काका, द्या गोळ्या मला. गोळ्या महागाच्यात बरं का लय, चुकवायच्या नाही. काका तुम्ही माझ्यासाठी ना खूप काय करताय. थँक्यू. आता थँक्यू कशाला, मी म्हणलं ना तुम्ही मला माझ्या पोरासारखे. हो काका, मला हे माहिती आहे. बरं या गोळ्या तुमच्याकडे आहेत हे कोणाला कळू द्यायचं नाही. हो काका. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. जावा आता. बाय बाय बाय. अप्पे अर्जा, तुमचं पोरगं वाचणार नाही याची पुरती व्यवस्था करून ठेवणार आहे मी. नाही तुमचं काळीज ह्याच हाताने वडून बाहेर काढलं ना, नाव लावणार नाही. संकल्प ठोकले. हे घ्या मामंजी. मोना, फोडणीला लसूण जरा कमी घाला. काय अमोलला लसूण आवडत नाही ना? हो रुपाली ताई, तुम्ही काळजी नका करू, मी करते व्यवस्थित. अगं तसं नाही, काय ना दाल खिचडी अमोलला आवडली पाहिजे ना म्हणून म्हणलं. हो रुपाली ताई. बापू आजोबा. अमोल आला का? अरे वा, आज एवढा उशीर का केला? आजोबा, अहो माझ्या मा आणि बाबासोबत बनवलेली ऍक्टिव्हिटी दाखवायची होती ना. हो का, दाखवली का मग? हो बापू, म्हणून तर मला उशीर झाला ना. मला सांगितलं होतं की मला उशीर होणार आहे. हो, मला सांगितलं होतं त्याने उशीर होणार आहे म्हणून. अमोल, पण अरे तू जे काय दाखवलं ते आवडलं का तुझ्या मास्तरांना? हो बापू, तिच्या मा म्हणल्या की माझं चांगलं चित्र एका कॉम्पिटिशनला पाठवणार आहे. अरे वा. अरे वा, बघितलं का भाऊजी, एवढ्याच्या वेळात आपल्या घरात आता ट्रॉफी येणार आहेत. मग येणारच. अमोल, तुझं ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन. बाळोबा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मा बाबा. आता आमचा अमोल स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि हा छोटे सरकार, तुम्ही जिंकलात ना तर तुम्हाला माझ्याकडून एक स्पेशल चॉकलेट देईन मी. अरे वा. आणि माझ्याकडून एक नवीन पेंटिंग किट या ठिकाणी. अरे वा. आधी मग जिंकते त्या, आता मी फक्त खेळत चालू आहे. अरे, जो जिंकण्यासाठी खेळतो ना तो खरा खेळाडू असतो. तू जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि मग जिंकला की आपण लय मजा करायची. करायची ना? हो बाबा. अमोल बाळा, तुझं खूप खूप अभिनंदन. तुला माहितीये का, तुझ्यासाठी आज मी स्पेशल डिश बनवली आहे, दाल खिचडी. तुला आवडते ना? हो मोठी मा. चला मग आता पटकन फ्रेश व्हा. या इकडे. मा थांब. काय रे? मला दाल खिचडी खायची आहे, पण मोठी मा मला गोड खायचं काहीतरी. अरे मा, तू फिरणी म्हणून का तुझ्या आजी? फिरणी? अरे अमोल बाळा, एवढंच ना? तुला गोडच खायचंय ना? मी बनवते ना काहीतरी.
नाही मला माझ्या हातची फिरणी खायची आहे. बरं मी पटकन फिरणी बनवते, आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे. अमोल बाळा, तू फिरणी खा, पण मी बनवलेली दाल खिचडी पण खाऊन बघशील ना? वहिनी 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 वहिनी, त्याला फिरणी खायची खाऊ द्या ना. डाळ खिचडी मला पण आवडते, मी संपवतो. अरे असं कसं? फिरणी अपर्णा बनवणार तर आम्ही सगळे खाणार, तू काय एकटा खाणार? बरं चला, मी पटकन फिरणी बनवायला घेते. यस मा, बाबा, फिरणी, फिरणी. फिरणी फिरणी फिरणी. अरे दिवसभर कंटाळा नाही असे शाळेत? आलो. हा बोल. दाल खिचडी बनवून ठेवली, त्याला खायची त्यांनी खा. आजोबा मी आलतो आता. हा चल. रुपाली, अशी तडकाफडकी इकडे का निघून आलीस? मी काहीच न बघितल्यासारखं बोलू नका. हो स्वप्नील सर, आज ना रुपाली ताईंनी छोटे सरकारांसाठी खास दाल खिचडी बनवली होती आणि ती त्यांना छोटे सरकारांना खाऊ घालता आली नाही ना, त्याच गोष्टीचं त्यांना वाईट वाटतंय. मी खूप प्रयत्न करते हो, पण नाही, या घरातले मला समजूनच घेत नाहीये. हो रुपाली ताई, पण असं काहीच नाहीये आणि आज ना खरंच कुणाचीही चुकी नाहीये. छोटे सरकारांनाच फिरणी खायची इच्छा होती ना. अगं मोना, ते काही असू देत, पण मी एवढ्या प्रेमाने अमोलसाठी दाल खिचडी बनवली होती ना, मग आपण आणि साध्या अमोलच्या ताटाला तरी लावायची होती ना. रुपाली, या फार छोट्या गोष्टी आहेत या ठिकाणी, तू का वाईट वाटून घेतलीये? कारण मी अमोलसाठी खूप प्रेमाने केलं होतं. तू स्वतःला अमोलची आई म्हणून पाहतेस ना. मातृत्व हे आपल्या मुलांच्या आनंदात आनंद मानणार असतं आणि एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी खाऊन अमोलला आनंद मिळणार असेल तर तुला आनंद वाटायला हवा ना. एकदम बरोबर बोललात स्वप्नील सर तुम्ही. आणि रुपाली ताई, मी तुम्हाला सांगते, हे छोटे सरकार ना असेच आहेत. अहो, बऱ्याच वेळा वंशांना अचानक त्यांनी काहीतरी बनवायला सांगितलंय. अगं, लहान मुलांची हीच तर गंमत असते. रुपाली, तू अमोलची अशीच काळजी घेत राहा. बघ, एक दिवस अमोलला तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काहीच नको असतं. हो मोनिका, काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. हो सर. इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे मा आणि बाबा म्हणून. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं लागतं. हे जे आपल्यात काय ठरलंय ना, ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे. कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतो. देवा, तू असं स्वप्न का दाखवतोस मला? खरंच माझी मा आणि बाबा लांब जाणार आहेत का? देवा, मला कसं कळेल काय होणार ते? पुण्यात एक सिद्धहस्त बाबा आहेत आणि त्यांची साधना खूप मोठी आहे. अहो बापू, ते 1 मिनिटात रास आणि ग्रह बघून तुमचं भविष्य सांगतात. येस, आता हे बाबाच माझी मदत करू शकतात. हे स्वप्न जर बंद करायचं असले तर मी त्या बाबांना भेटतो आणि मा बाबाच्या भविष्यात विचारतो.
देवा, मला माहितीये की तूच माझे स्वप्न दाखवतोयस. तुला माझी काळजी आहे ना, म्हणूनच तर जे घडू शकतंय ते तू माझ्या स्वप्नात दाखवतोयस. पण मी असं करू देणार नाही देवा. मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं होऊच देणार नाही. अमोल, हा एवढ्या रात्री देवाऱ्याच्या इथे काय करतोय? यस, खावलं. याच्या डोक्यात? ही अमोलची चित्र बघितली का गप्पे? कसली भारी चित्र काढतो. वास्तवापेक्षा अपेक्षित असलेलं जग जास्त दिसतं त्याच्या चित्रात. हे निसर्ग चित्र बघ ना. अरे काही सोपं आहे काय? म्हणजे आपल्या डोळ्याला जे जग दिसते ते असं चित्रात उतरवायचं. भारी. हे स्टील फोटोवाला चित्र पण टाक. अगं काय काय टाकू? हे स्टील फोटो आहे, हे निसर्ग चित्र आहे, हे बघ हे माणसांचे स्केच आहेत. हे बघ अर्जुन, या चित्रात अमोलने आपल्या दोघांचेही हात पकडले आणि त्याच्यासाठी फक्त हे चित्र नाहीये, त्याची मात बाबांसोबत राहण्याची इच्छा आहे. हा आता प्रयत्न तर केलाच होता की मनापासून. हे देऊया चित्र. हो पण निवड झाली तर छापून येईल का? का नाही येणार? अरे लहान मुलांच्या नितळ भावना ते कागदावर कसे उमटवतात याचीच तर स्पर्धा आहे ना. ठीक आहे, पाठव. मला चित्रकलेचंच भलतं कौतुक आहे. का? अरे म्हणजे बघ ना, आपल्या आयुष्यातले रंग एका कागदावर उमटवण्याची संधी देऊ देतो आपल्याला. आणि ज्यांना उत्तम चित्र काढता येतं ना त्यांचा तर मला हेवाच वाटतो. आपले तू पहिल्यापासून अशीच आहेस. सगळ्यातलं सगळं करायचं असतं तू. चला अर्जुन. काय ग? या डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या गोळ्या आहेत ना, पण ते म्हणाले होते की अमोलला जास्त त्रास झाला तरच ही गोळी द्या. आणि मला वाटतंय आपण या गोळ्या घेतल्याच नव्हत्या. या गोळ्या त्याच्या बॅग मध्ये कशा काय? पण काहीतरी कशाला बोलतेस उगाच? आणि ते अमोल दवाखान्यात असताना केवढा गोंधळ उडाला होता. गोळ्या न्यायला किती वेळा गेलो होतो आपण. मी गेलो होतो, दीपे गेलो होतो, तू गेली होतीस, कुणीतरी एकाने आणली असणार. अरे हो आणल्या असतील, पण मग गोळ्या बॅग मध्ये कशा काय? आपे उगाच टेन्शन घेतेस तू. हे अभ्यासाच्या नादात आहे ना वयांबरोबर गोळी पण टाकली असणार त्यांनी बॅग मध्ये. दर गोळ्या ठेवतो तिकडे ठेव. अमोल पण ना नीट बघत नाही. तर अमोलरावांना सांगा बॅग भरून रेडी आहे, जाऊन जिंकून या. जिंकणारच आहे माझा अमोल. आहे कुठं अमोल? एका ठिकाणी थांबेल ते शपथ. बघते मी त्याला गोळ्या ठेवते आधी. मोठीमा. अरे अमोल बाळा, काय झालं? मम्मा कुठे? का रे बाळा, तुला भूक लागली आहे का? चल मी तुला खाऊ देते. नाही भूक नाही लागली. मम्मा कुठे फक्त सांग ना.
असं काय काम आहे बरं की ती फक्त तुझी मोमाच करू शकते? ते तर मी तिलाच सांगेन ना. हा अरे काय झालं माहितीये का, तुझ्या मोमाला ना फोन आला होता म्हणून ती बोलायला टेरेसवर गेलीये. ठीक आहे मोठी बा.